पहिल्या दिवसापासून जर बघितलं आतापर्यंत हा येतेच आरोपी आहेत अटक झाले. एक्स्ट्रा काय आणखीन कुणी नाहीये पुऱ्या राज्याला दिसतंय. पण नाव आहेत आता त्यांचेच लोक आहेत. बघत काय काय होत आहे. कुटुंबावरती आलेली वाईट पात्र अत्यंत दुर्दैवी आहे. तुमचं स्वतःचं म्हणणं पण असं होतं की ही वेळ नाहीये अशा कुटुंबाने अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. पण काय वाटतं की तरी सुद्धा प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही म्हणून आज ही वेळ आली. गांभीर्याने घेतलं असतं तर इथून पाठीमागे जे 6 आरोपी करा म्हणून सांगितले 100-150 नावं आहेत टोटल सगळे मिळून. म्हणजे खंडणीत मदत करणारे, नात मदत करणारे, भ्रष्टाचारात असणारे, काही पोलीस असणारे 100-150 नावं होतं. आतापर्यंत 6 आरोपी झाले असते. प्रत्येक वेळेस एक माणूस अटक करायला किंवा एखाद्याचा पुरावा सापडला ही गोष्ट करा म्हणायला प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतं. मग सरकारनं नेमकं काय केलं? 3 महिन्यात नेमकं सरकारनं काय केलं? हे आतापर्यंतचे आरोपी अटक झाले, आतापर्यंतचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावले, हे तर गावकरी आणि समाजच लढून केलेले आहेत. सरकार म्हणून तुम्ही काय केलं नेमकं? हे लय शोधाचा विषय झालेला सध्या. हे साधा विषय नाही. जन्मताच्या रेट्यात किती ताकद आणि सरकारच्या खोट्या सहानुभूतीत किती ताकद हे देशमुख कुटुंबांना या देशमुख कुटुंबाच्या प्रकरणामुळं महाराष्ट्राला एक गोष्ट बघायला मिळाली. जन्मताच्या रेट्यानं काय होतं आणि सरकारच्या भावनिक करून गोड बोलून एखादं प्रकरण हाताळणं त्यांनी काय होतं हे जिवंत उदाहरण आहे. 3 महिन्यात न्याय नाही आणखी. बरं, आता सगळे ग्रामस्थ उपोषणाला बसतात. जनरेट्यामुळे आतापर्यंत यश मिळालेलं आहे. आता ज्या काही मागणी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या गंभीर मागण्या आहेत. त्यामुळे अजूनही या प्रकरणामध्ये प्रशासनावरती दबाव असावा का की हे सगळं होत नाही तातडीने? दबावाची गरजच नाही ना. इतकं ही क्रूर हत्या झालेली याच्या दबावाची काही गरज नाही सरकार. तुम्ही म्हणता ना एकाला पण सोडलं जात नाही. धरलाय कोणचा आत्तापर्यंत? एखादं नाव तरी सांगा आम्हाला. हे 9 हे तुम्ही धरलेले नाही. हे स्वतःहून आलेले, तुम्ही आरोपी केलेले नाहीत. आणि हे जनतेनं आंदोलन केलेलं आहे आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. हे त्यामुळे हे आत्तापर्यंत अटक झालेले ज्यांचे आत्तापर्यंत 3 महिन्यात नावं सांगितलेत. सांगणारे तुम्हाला सगळ्याला माहिती. पुरावे दिलेले म्हणजे खंडणी मागणारे कोण, खून मागणारे कोण, नाव सांगणारे तुम्हाला माहिती. त्यांना सांभाळणारे कोण, गाड्या पुरवणारे कोण, ही नावं पुरावे सांगणारे पुरावेसह सांगणारे ते नावं कुणी सांगितले हेही तुम्हाला माहिती. घरं कुणी राहायला दिली आणि कोणत्या टोल नाक्यावर कुंकड गाड्या गेल्या हेही पुरावे देणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. भ्रष्टाचार कोणी उकरून काढला, भ्रष्टाचार कोणी केला आणि हे याचे अमुक अमुक पुरावे आणि अमुक अमुक नावं हे सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. आणि परळीमध्ये जेवढे खुनं झाले हे खुनं कुणाचे झाले आणि कुणी केले हे पुरावे देणारे आणि माणसं सांगणारे आणि या सगळ्यांना 6 आरोपी करा म्हणणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. पोलिस कोण, PI कोण, API कोण हेही नावं सांगणारे आणि 6 आरोपी करा म्हणणारे ही कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. हॉस्पिटलमध्ये जाताना डॉक्टरांनी नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या म्हणून ॲडमिट करून घेतलं, पण तिथं रोहित म्हणून कोण बोंबलत होता हे नाव सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. तरी एकही 6 आरोपी आत्तापर्यंत 3 महिन्यात होत नाही. मग नेमकं ह्या प्रकरणाचं तुम्हाला सरकारला करायचंय काय? आता ह्यो शोधाचा विषय झालेला. आरोपी शोधाचा विषय लांब राहिला. ह्यो शोधाचा विषय झाला. नाव सांगणारे तुम्ही, पुरावे देणारे तुम्ही, सरकार तुम्हीच. एक आरोपी होत नाही आणखी तरी कुटुंबाला बसायची वेळ येते. परत दुसऱ्याला म्हणणार तुम्ही राजकारण करता. म्हणजे तुम्हाला पळून जायला वाट येते. एवढा एक शब्द वापरायचा आणि मोकळं व्हायचं. पण तुम्ही केलं काय आत्तापर्यंत? त्याच्यात साधा तुम्हाला आणखीन उज्ज्वल निकम देता नाही आले. एकदम किरकोळातला किरकोळ विषय. मागणी करणारे तुम्हीच, द्या मानणारे तुम्हीच, बैठका घेणारे तुम्हीच, मुख्यमंत्र्यांकडं मस्साजोग गावकरी घेऊन जाणारे तुम्हीच आणि होऊ नाही देणारे बी तुम्हीच. मग दुसरा काय? पाटील एवढा पुरावा आहे नेमका आपण जे म्हणताय तुम्ही आहात आरोपी तुम्हाला माहित आहेत
मुख्यमंत्र्याकडे तुम्ही घेऊन जाताय, हे सगळं तुम्ही करताय, म्हणजे कोण? आता मुख्यमंत्रीच करून घेतात ना, दुसरं कोण घेत आहे? मुख्यमंत्रीच करून घेतात ना. सुरेश दस कुटुंबाशी- मध्यस्थी करतायत. कुटुंबाशी गावकऱ्याशी सोबत राहायचं, राहा, त्यांच्या मागण्या असतील त्या मंजूर करायला लावू, तुम्ही ऐकून घ्या, आम्हाला सांगा. हे प्रयोग सरक सुरू आहेत 3 महिन्यापासून. पण झालंय काय याच्यातलं? आतापर्यंत झालं काय? तुम्ही या विषयात नका राजकारण आणू. ह्यो विषय लय गंभीर आहे. कारण कुटुंबाला बसायची वेळ येते. तुम्ही सरकार असून याच्यात एक शब्द बोलणार, फक्त राजकारण करायचं दिसतंय, झाले मोकळे पळवाट. तुमच्या त्या शब्दानं किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस गोड बोलू, तुम्ही प्रत्येक वेळेस हा हे करू म्हणून तुम्ही देशमुख कुटुंबाला वेठीच नाही धरू शकत. त्यांच्यावरती दुर्दैवी वेळ ही यायलाच नको होती. आता सरकारच देई तरी पण त्यांना उपोषणाला बसायची वेळ येते. लय संशोधनाचा विषय झालेला आहे सध्या, आणि सगळ्यांना कळतंय. फक्त आता प्रत्येकाला राजकीय हित दिसायला लागलं. पण त्याच्यात दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका. तुमच्या राजकीय हेतूसाठी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दुसऱ्यांदा बळी नका घेऊ आता. आणि मुख्यमंत्री 100% दुसऱ्यांदा बळी घ्यायला लागले का संतोषभाई? अलग अलग मत असू शकतात, कारण प्रत्येकाच्या डोळ्यापुढं ज्याला त्याला राजकारण दिसतंय. पण संतोषभाईचं कुटुंब, त्यांच्या वेदना जर तुम्हाला दिसत नसतील, काय बोलावं तुम्हाला? परवा आमदार सुरेश दस या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी देशमुख कुटुंबाची गावकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी विनंती केली की एवढं टोकाचं पाऊल उचलू नका, तुमचे जे मागण्या आहेत ते सरकारपर्यंत मी पोच करतो, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालतो. तुम्ही कसं बघतो? विश्वास आहे तुमचा? नाही, आपण काय बघत नाही, आपण सरळ कॅमेऱ्याकडे बघत. सांगतील असं वाटतं ते किंवा त्यांचं ऐकतील ते? नाही, ते विषय तर आपल्याला काय माहिती. आपल्याला जेवढी धमक आहे ना तेवढ्या छातीत ठोकून काम करतो. मग कोणाचा बाप असू दे, दुश्मनी होती नाही तो वैर होऊन फिरून माग हटत नाही. अस्सल रक्त आहे, फिरून माग सरकार. ते छक्के पंजे खेळता येत नाहीत मला. छक्के पंजामुळं दुसऱ्याचं कुटुंब डावावर लागतं. कोण खेळते? मुख्यमंत्री, दुसरं कोण? 3 महिने लागतात काय? दादा, तुम्हाला असं म्हणायचं, या सगळ्या प्रकरणाला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या लोकांना पाठीशी घालतो. मग पाठीच नाही घाली तर मग काय मसाजोगचे गावकरी किंवा महाराष्ट्र थोडंच पाठीशी घालतो. तेच नाही घाली तर कोण घालते? कसं काय दिसणार? मग मोबाईल सापडा ना होय. ते कोण आहे, खोट्या का चाट्या काहीतरी देऊ, त्याचा मोबाईल सापडा नाही का? नुसतं मोबाईल. अरे यार, सगळ्याला सगळं कळतं, काय आता? जे देशमुख कुटुंबीय 1 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात. मुख्यमंत्र्यांसोबत साधक बाधक चर्चा होते. त्या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी हजर असतात, आणि त्यावेळी जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांनी दिलं होतं ते पाळलं गेलं असं तुम्हाला वाटतं? पुढे पाळला असतं आता बघा, अर्ध बीडचं जेल भरलं असतं, अर्ध जेल. आणि ही महाराष्ट्रातली पहिली घटना अशी आहे, आणि त्या घटनेतले पीडित हे पहिल्यांदा देशमुख कुटुंबा इतकं दुसऱ्यांचे दार झिजवणारं एकही मी राज्यात आणखीन कुटुंब बघितलं. इतके न्यायासाठी प्रत्येकाचे उंबरे झिजवले, तरी उपोषणाला बसायची वेळ आली. आमचा खरेपणा पटत नाहीये. हाव जी असते ना ती कशात असली पाहिजे, कशात नसली पाहिजे, त्याचं भान असलं पाहिजे. आपण केलेल्या चुकावर पांघरून घालायसाठी कोणाचं कुटुंब डावावर नाही लावलं पाहिजे.